जय जोहार जय आदिवासी। मी इथं अस्तंबा या जागाच्या लोकेशनवरती आहे आणि हा रोड बघू शकतात कसा रस्ता आहे इथं, आणि रस्त्याची हालत पूर्ण गंभीर झालेली आहे आणि इथं गाडीही वरती सोडत नाही, कारण की हा एवढा मोठा देवस्थानाचा जागा आहे आणि पाटलीवरून काल अस्तंबाला एक गाडी पिकअप जात असताना जी गाडी आहे ती वरून कोसळली आणि बघू शकतात इथं आपले जे रोमचुलाची गाडी होती ते इथं खाली कोसळून गेलेली आहे, कारण की इथं अनेक लोक होते ते जखमी झालेले आहे। ही गाडीमध्ये 14 लोक होते आणि 2 जे बाळ आहे ते फार जखमी झालेले आहे आणि बघू शकतात की या रोडची हालत कशी आहे, कारण की इथं जे अनेक आहे ते इथं फिरत राहतात, तरीही जेव्हा इलेक्शन येतो तेव्हा फक्त देखावा करतात आणि या रोडकडे कोणीच लक्ष देत नाही, कारण की हा जर डांबरीकरण झाला असला असता तर अशी घटना घडली नसती, कारण की एवढी मोठी यात्रा भरते इथं, कारण इथं कोणीच लक्ष देत नाही, कारण की हे प्रतिनिधी काय करताय, जे निवडून येत आहे ते काय करताय, कारण की हे बघू शकतात एवढी मोठी नुकसान झालेली आहे की इथं पिकअप घसरलेले आहे, आपण बघू शकतात, कारण की पिकअप हे फार वरून आलेली आहे, कारण रोड जर चांगला झाला असता तर अशी हालत झाली नसती। म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की या रोडाकडे लक्ष द्या, कारण की एवढं मोठं देवस्थान आहे आणि अशी घटना घडायला नाही पाहिजे, म्हणून तुम्ही या रोडाला काय डांबरीकरण करायचे प्रयत्न करा, एवढंच बोलतो। जय जोहार।